नमस्कार मंडळी. पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत. मंडळी, एका छोट्याशा गावामध्ये सायली नावाची मुलगी राहत होती. ती खूप हुशार पण थोडी लाजरी होती. तिची आई तिला खूप जपायची. सायली, तू बस, मी करते. तू बाहेर जाऊ नको, पडशील, तुला अवघड जाईल. पण तिचे बाबा वेगळे होते. एक दिवस सायकल शिकताना सायली पडली. गुडघ्याला खरचटलं. आई धावत आली. बस झालं, आता नको सायकल खेळायला. पण बाबा हळूच म्हणाले, पडलीस, छान, आता उठायला शिक. सायली रडत म्हणाली, मला नाही जमत. बाबा म्हणाले, मी आहे मागे, पण पाय तुझेच चालायला हवेत. ती पुन्हा बसली, पुन्हा पडली, पुन्हा उठली. काही दिवसात ती सायकल वाऱ्यासारखी चालू लागली. मंडळी, काही वर्षांनी सायली मोठी झाली. शिक्षणासाठी शहरात जायची वेळ आली. नातेवाईक म्हणाले, तू एकटी शहरात, काय गरज आहे? आई घाबरली, पण बाबा शांतपणे म्हणाले, जगापासून लपून ठेवलं तर ती कशी मजबूत होईल? सायली शहरात गेली. सुरुवातीला अडचणी आल्या. थोडंसं घाबरली. घर शोधणं, प्रवास, पैशाचं नियोजन. ती अनेकदा रडायची, पण प्रत्येक वेळी बाबाचे शब्द तिला आठवायचे, मी आहे मागे, पण पाय तुझेच चालायला हवेत. तू चालायला शिक. ती शिकली, उभी राहिली, नोकरी मिळवली. अनेक वर्षांनी एका कार्यक्रमात सायलीला यशस्वी उद्योजका म्हणून सन्मानित केलं होतं. स्टेजवर तिनं आईवडिलांना बोलावलं. ती म्हणाली, आईने मला प्रेम दिलं, पण बाबांनी मला धैर्य दिलं. जर त्यांनी मला पडू दिलं नसतं तर मी आज उभं राहायला कधीच शिकले नसते. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. ते हसून म्हणाले, हे बघ बेटा, माझी लेक उडायला शिकली, आता मला कशाचीच भीती नाही. मंडळी, या कथेपासून आपल्याला मुलींना फक्त जपून वाढवू नका, त्यांना पडू द्या, चुका करू द्या, निर्णय घेऊ द्या. कारण ज्या मुलीला उभं राहायला शिकवलं जातं ती आयुष्यात कधीच कोसळत नाही. आणि ही बाब मुलींच्या मनामध्ये ठासून भरली पाहिजे. आजही अनेक घरामध्ये मुलींना जपलं जातं, पण सक्षम केलं जात नाही. तिला सगळं मिळतं, पण स्वतः उभं राहायला शिकवलं जात नाही. आणि मग एक दिवस येतो जिथं ती जगासमोर उभी राहते, पण आतून घाबरलेली असते. मुलीला आत्मनिर्भर बनवा. आत्मनिर्भर लेक म्हणजे फक्त पैसा कमवणारी मुलगी नाही, ती स्वतःचे निर्णय घेणारी, चुकीचं दिसलं तर आवाज उठवणारी, अडचण आली तर कोसळणारी नाही, तर त्यावर उपाय शोधणारी, स्वतःचा सन्मान ओळखणारी. म्हणूनच पालकांनी आपल्या मुलींना या सर्व गोष्टी जन्मतः शिकवल्या पाहिजेत. तू हे करू शकत नाहीस असं म्हणण्याऐवजी तू करून पहा. तू बाहेर जाऊ नकोस, धोकादायक आहे असं म्हणण्याऐवजी तिला सक्षम बनवा. लोक काय म्हणतील, लग्नानंतर ती सगळं शिकेल, हे वाक्य मुलींना सुरक्षित ठेवतात पण मजबूत बनवत नाहीत. मुलींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मुलगा आणि मुलगी दोघांनाही सारखेच वागवा. त्यांना निर्णय घेऊ द्या. त्यांचे कपडे, त्यांचा अभ्यास, त्यांचे छंद, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ द्या. पैशाचं शिक्षण द्या. खर्च, बचत, बँक, ऑनलाईन व्यवहार, आर्थिक साक्षरता म्हणजे काय, या गोष्टी मुलींना शिकवा, जेणेकरून की मुली आत्मनिर्भर बनतील. नाही म्हणायला शिकवा. प्रत्येकाला खुश ठेवायचं नसतं. स्वतःच्या मर्यादा ठामपणे सांगता आल्या पाहिजेत. अपयश स्वीकारायला शिकवा. हरलीस तर काही हरकत नाही, पुन्हा प्रयत्न कर. ही एक ओळ मुलींना आयुष्यभर मजबूत बनवते. आणि अशा परिस्थितीमध्ये आई वडिलांनी सुद्धा, आई सतत जर त्यागाचे उदाहरण दाखवत असेल आणि वडील सतत जर घरामध्ये मुलींचं मत विचारत नसतील तर मुलगी तसंच शिकते. माझं मत महत्त्वाचंच नाही, पण जेव्हा वडील म्हणतात, तुला काय वाटतं, तुझं मत काय आहे, तेव्हा ती आत्मविश्वासानं बोलायला शिकते. तिच्यामध्ये आत्मविश्वास उगवतो. म्हणून पालकांनो, लक्षात ठेवा, तिला काचेच्या भांड्यासारखं जरूर जपा. ती नाजूक बनेल, पण तिला उडायलाही शिकवा. तिला आकाश जिंकायचे, त्यासाठी तिला आत्मनिर्भर बनवा. पालकांनी कमी प्रेम देऊन तिला सुरक्षित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आजपासून
एक निर्णय सर्वांनी घ्या. माझी मुलगी घाबरली नाही, निर्णय घेणारी बनेल. कारण उद्या ती जेव्हा आयुष्याच्या रस्त्यावर एकटी चालेल तेव्हा तुमचं संरक्षण नाही तर तुमचं शिक्षण तिच्यासोबत असेल.